तर आता आपण करतोय नेल एक्सटेन्शन. मी बफिंग, कटिंग, क्युटिकल कट आधीच करून ठेवलेले आहेत आणि इथे बघा हे नेल मी काढून ठेवलेले आहेत आणि टिश्यू ह्याच्यासाठी ठेवला आहे की मी आता स्टिक करणार आहे, तर ते ग्लू पडू नये म्हणून. तर हे मी फुल नेल एक्सटेन्शन जे फुल टिप होतात ना ते करते. तर तुम्ही बघू शकता आता मी प्रिपरेशन आधीच नेलचं करून ठेवलेलं आहे. डिहायड्रेटर, प्रायमर सगळं लावलं आहे. आता मी स्टिक करताना बघा असं आधी स्प्रेड करायचं आणि मग स्टिक करायचं आणि नेलमध्ये बबल आला नाही पाहिजे. तुम्ही बघू शकता इथे बबल नाही आला पाहिजे. तर असे एका हाताचे मी नेल स्टिक केले आहेत ते दाखवते. ते बघू शकता एका हाताचे स्टिक केले. आता ह्या हाताचे मी स्टिक करते. तर हे बघा असे स्टिक होतात आणि नेल आधी तुम्ही काढून मेजरमेंट घेऊन काढून ठेवले ना तर तुम्हाला स्टिक करायला ते इझी पडतात. तर मग फटाफट स्टिक पण होतात. तर मी सगळे नेल स्टिक करून घेते आधी. असं स्प्रेड करायचं आणि मग हे करायचं. आता तुम्ही बघू शकताय सगळे नेल्स मी स्टिक करून घेतलेत. आता याला जसं मॅमला लेंथ हवी तसं आपण कट करून घेणार आणि शेप देणार. तर बघा आता आपण कट करूया. तर हे असं मिळतं तुम्हाला कटर मेजरमेंटचं. इथे सगळे नंबर असतात. जेवढी तुम्हाला लेंथ हवी असते त्यानुसार हे कट करायचं. कितना लेंथ चाहिए आपको? बड़ा या छोटा? छोटा. छोटा आहे करणार. तर हे बघा त्याला आपण शेप दिल्यावर ते अजून छोटं होईल लेंथ. तर असं कट करून घ्यायचं. इथे फिंगर 2 अशा ठेवायच्या, इकडे थंब ठेवायचं आणि कट करायचं जेणेकरून नेल्स उडत नाही. तर असे सगळे नेल कट करून घ्यायचे. तर आता आपण सगळे नेल कट करून घेतले. तर आता याला आपण आल्मंड शेप देणार आहे. आल्मंड शेप देणार आहे तर त्याच्यासाठी कटर किधर आहे पण. तर आता आपण याला आल्मंड शेप देणार आहे तर त्याच्यासाठी आपण ना साईडने थोडेसे कट करून घेऊया सगळे नेल्स, जेणेकरून आपल्याला शेप देताना प्रॉपर फटाफट काम होईल म्हणून. तुम्ही बघू शकता मॅमची नखांची म्हणजे हे आहे ना बेस खूप छान आहे. मोठे नेल्स आहेत त्यामुळे ही एवढी मोठी लेंथ असून पण ती जास्त दिसणार नाही. तर आता मी सगळे नेल असे कट करून घेते. तुम्हाला जसं तुम्हाला शेप द्यायचा असतो त्यानुसार तुम्ही कटिंग करू शकतात. आता मी हे याच्यासाठी करते की मला शेप देताना थोडं इझी जातं म्हणून. आणि एकदा शेप दिला ना मग आपण पुन्हा त्याला चेक करून घेऊया. तर आता आपण आल्मंड शेप देणार आहे. त्याच्यासाठी आधी साईड वॉल थोडेसे असे पायलांनी हे करून घ्यायचे. तर हा झाला आपला शेप देऊन. तर तुम्ही बघू शकता. ठीक आहे. ॲप देख लो एक बार शेप. ठीक आहे. तर आता मी सगळ्या नखांना असा शेप देऊन घेते. तर आता हे सगळे नखांना मी शेप दिला आहे आणि आता आपण चेक करायची पुन्हा एकदा की सेम साईज आहे की नाही. तर तुम्ही बघू शकता जेव्हा आपण त्याने मेजरमेंट घेतो ना तो साईज सेमच असते. कधी कधी एखादं नख जर मोठं किंवा छोटं असेल तर प्रॉब्लेम येतो. तर हे नख थोडंसं मोठं आहे आणि हे कशामुळे होतं जेव्हा आपण असं फिंगर पकडतो ना तर वर खाली झाली कट करताना तेव्हा होतं. तर तुम्ही बघू शकताय फायलिंग सगळी केली आहे आणि मॅमला जो शेप हवा होता तसा मी केला आहे. तर आता याच्यावरनं आपण ही वरती जी शाईन असते ना तर ही आपल्याला रिमूव्ह करायची असते. तर आपण ती सगळी रिमूव्ह करून घेऊया. तर असं बफरने रिमूव्ह करून घ्यायची, कारण की मग जेव्हा शाईन असेल ना तर नेलपेंट त्याच्यावर स्टिक होत नाही, निघून जाते, पील होते नेलपेंट. मग असं आतून पण जे एक्स्ट्रा नेल्सचं असतं ना त्याला पण आपल्याला बफिंग करून क्लीन करून घ्यायचं.
तर आता ही फिंगर कधी पण अशी खाली ठेवायची, नाहीतर लागेल क्लायंटला. आता हे बघा, ह्याच्यावरची पण शाईन कशी मी रिमूव्ह करून घेते. असं सगळे नेल्स, आणि हळूहळू हे करायचं, जास्त जोरात नाही, कारण की लागतं बफर. आणि आतल्या बाजूने पण अशी बफिंग करून घ्यायची बघा. असं डस्ट करायचं. तर आता मी सगळे नखं, हे सगळे दिसते शाईन आणि यातला फरक आता तुम्हाला. तर आता ही शाईन मी सगळ्या नेल्सची रिमूव्ह करून घेते आणि मग आपण नेल पेंट लावूया. आपले जेल पॉलिशसाठी नेल तयार झाले आहेत. हे बघा, पूर्ण नेल्सला आपण बफिंग केली आहे. आणि आता आपण बेस कोट लावणार आहे. आणि आर्टिफिशियल नेल्स असेल तरी पण बेस कोट हा नेल्सवरती लावायचाच लावायचा. बेस कोट लावल्याने ना जेल पॉलिश छान राहते. कोणी आर्टिफिशियल नेल्स आहे म्हणून ना बेस कोट लावत नाहीत, पण बेस कोट नेहमी हा लावायचा. आता ना माझं हे जे टॉप कोट थोडं संपत आलं आहे, सॉरी बेस कोट हा संपत आला आहे खाली, म्हणून मी असं करून काढते. रख दो इसके अंदर. आता आपण 60 सेकंडपर्यंत क्युअर करूया. आणि लास्टच्या फिंगरपासूनच स्टार्ट करायचं लावायला कधी पण, इझी पडतं तुम्हाला हे. तर आता तिकडे आपण एक हात क्युअर करायला ठेवला आहे, तोपर्यंत या हाताला आपण बेस कोट लावून घेऊया, म्हणजे कामं फास्ट होतात. तर आता बेस कोट लावून, तर आपण बेस कोट आता क्युअर करतो आहे. त्यांनी आधीच सिलेक्ट केला आहे, तर तुम्ही बघू शकताय. तर हे ग्लिटर मी त्यांना अप्लाय करते. आणि शेड खूप छान आहे हा. फर्स्ट कोटमध्ये ना थोडंसं अनइव्हनच होतो नेल पेंट, सेकंड कोटमध्ये तुम्ही प्रॉपर लावू शकतात. तर तुम्ही बघू शकताय मी कशी लावते ते नेल पेंट. साईडने पण पूर्ण कवर करायचं आहे. जर असं वाटलं तर असं तुम्ही क्लीन करायचं. कधी कधी ना थोडा ग्लू राहतो ना, त्यामुळे साईडला लागतं. तर हे बघा, असे सगळे नेलला मी आता नेल पेंट पण लावून घेते. तर बघू शकता एक कोट झाला आहे. आता डबलचा कोट आपण लावणार आहे. हे बघा, आणि डबलच्या कोटमध्ये ना पूर्ण व्यवस्थित नेल्स कवर होऊन जातो. बघा किती सुंदर वाटतोय ना शेड. तर आता डबल कोट आपला झाला आहे. तर आता आपले हे लास्टचा कोट आहे, टॉप कोट लागणार आहे. तर तुम्ही बघू शकता नेल पेंट लावून झाली आपली 2 कोटमध्ये. आणि आता आपण टॉप कोटने त्याला लॉक करतोय. चारी बाजूने बरोबर टॉप कोट लागला पाहिजे. तर आपले आता टॉप कोट पण सुकून झाला आहे. फायनल रिझल्ट हा आहे. आता याला आपण क्युटिकल ऑइल लावणार आहे. तर आता आपण नेल्सवरती क्युटिकल ऑइल लावायचं, थोडंच लावायचं. क्युटिकल ऑइल लावल्याने ना क्युटिकल ड्राय झालेले जरा सॉफ्ट होतात. आणि इकडनं पण लावायचं थोडंसं असं. हा आहे आपला फायनल रिझल्ट. तर कसा वाटला आहे नक्की सांगा. आणि अजून असेच व्हिडिओ जर बघायचे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की नेल्स कसे झाले, रिअल वाटत आहेत की नाही, आपको पसंद आहे की नाही. बहुत पसंद आहे.
तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.